नमस्कार, एम ए रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला बेडमी पुरी आणि आलू का झोल बनवायचा आहे. उत्तराखंडात वृंदावन, मथुरा, आग्रा ह्या भागात हा प्रकार खूप चालतो. रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये तर अगदी हमखास हा प्रकार असतोच. रस्त्यावरच्या गाड्यांवर बेडमी पुरीला बेडही म्हणतात. सोबत मसालेदार बटाट्याची भाजी असते. तर चला बघूया ह्या पुऱ्या कशा प्रकारे केल्या जातात आणि भाजीत काय काय मसाले वापरले जातात ते बघू. बेडमी पुरीसाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी. थोडंसं आपल्याला यात रवा टाकायचा आहे. यात तिखट 1 चमचा टाकते. हळद अर्धा चमचा टाकायची आहे. हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा. जिरे पावडर टाकायची आहे अर्धा चमचा. ओवा सुद्धा टाकायचा आहे यात थोडा. चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी टाकायची आहे यात. थोडी कसुरी मेथी पण टाकायची आहे. थोडं तेलाचं मोहन पण टाकायचं आहे यात थोडं. आणि 4-5 तास डाळ भिजवून आणि वाटून घेतलेली आहे. उडदाची डाळ 1 वाटी होती आणि अर्धी मुगाची डाळ होती. आता हे वाटण आपल्याला यात घालायचं आहे. ह्या पुऱ्या दोन्ही पद्धतीने बनवता येतात. स्टफिंग करूनही बनवता येतात आणि अशाही बनवता येतात. अशासुद्धा सुंदर लागतात. आता हे मिक्स करून घेऊ. थोडं पाणी टाकून, अगदी थोडंच पाणी टाकून आपल्याला हा गोळा थोडा कडकच भिजवायचा आहे. खूप नरम नाही भिजवायचा. गोळा आपला छान तयार झाला आहे. आता हा 10 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण आलू का झोल म्हणजेच बटाट्याचा रस्सा करणार आहोत. रस्सेदार बटाट्याची भाजी करायची आहे. तिकडे बटाट्याच्या भाजीला आलू का झोल म्हणतात. चला आपण ती आता बटाट्याची भाजी तयार करून घेऊ. थोडे धणे घेतले, मिरे, जिरे, लवंगा 3-4 घेतलेल्या आहे. हे चांगलं भाजून घेऊ तेलामध्ये. कांदा टाकून घेऊ. थोडा लसूण टाकायचं आहे. या भाजीचं मुख्य म्हणजे बडीशोप टाकतात या भाजीत. बडीशोपसुद्धा थोडी आता आपण घालून घेणार आहे. कांदा जास्त लाल करायचा नाही. थोडासा कच्चेपणा गेला की वाटायला घेऊ. कढई ठेवली होती. कढई तापलेली आहे. तेल टाकून घेऊ. तेल तापले, मोहरी टाकून घेऊ. हिंग टाकायचा आहे थोडा. आणि हा वाटलेला मसाला आपल्याला यात परतून द्यायचा. यात छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर याच्यात टाकायची आहे. साधं लाल तिखटही आपल्याला याच्यात टाकायचं आहे. काळा मसाला 1 चमचा.
छान त्याचा कच्चेपणा जावंसर चांगलं परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. मसाला छान परतला गेला आहे. आता यात टोमॅटो प्युरी टाकायची आहे. हे पण छान परतून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडा वेळ झाकण ठेवू म्हणजे छान तेल सुटतं. पाणी ओतून घेऊ आधी. चांगलं हलवून घ्यायचं आहे. आमटी छान झाली आहे अगदी. मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर हे सगळं टाकून आणि छान उकळी येऊ देऊ आता याला. आमटीला छान उकळी आलेली आहे. आता हे बटाटे आपण कुस्करलेले ते टाकणार आहे. काही लोक यात पीठ भाजून टाकतात, पण काही आवश्यकता नाही आहे तशी, कारण ह्या कुस्करलेल्या बटाट्यानेच त्याला घट्टपणा येतो. आणि छान असा उकळून घेऊ. पीठ छान भिजले. आता अगदी छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घेऊ. तेल चांगलं गरम झालंय. आता एक अशा तळून घेऊ. छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहे. टम्म फुगली बघा, अगदी छान अशा होतात ह्या. अशा प्रकारे सगळ्या मी करून आणि तळून घेते. छान प्रत्येक पुरी अशी छान फुगते. टम्म फुगून राहिले आहेत. छान खरपूस तळून घ्यायच्या. आपल्या आलू का झोल आणि बेडमी पुरी खूप छान झालेली आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Kiss me.